केस ना खूप छान आहे, म्हणजे बनाना असं जर तुम्ही बॅगेत ठेवला. सो आता मी तुम्हाला क्विकली दाखवते मी काय काय घेतलं आहे. गणपती बाप्पा मोरया. पापडी थापडी गुळाची पापडी दंपी लाडू तेल काढ. आणि फायनली ही दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ. कालचा ब्लॉग मी कंटिन्यू केला नव्हता, म्हणत की उद्या कंटिन्यू करते. आणि पॅकिंग मध्ये ना इतका संताप येतो आता मला, असं झालंय खरंच की काय इतकी पॅकिंग. आणि खरं एकदाच पॅकिंगसाठी तरी एक्साइटमेंट असते की चला आपल्याला जायचं आहे उद्या, पण तिथने आल्यावर ती पॅकिंग काढणं आणि ते कपडे धुण्याच्यामध्ये 8 दिवस जातात लिटरली माझे, कारण प्रत्येकाचे कपडे धुवायचे. तरी मी काय करत असते प्रत्येक ट्रिपमध्ये एक बॅग जे येणार, म्हणजे मी एक पेपर बॅग घेत असते सोबत, त्याच्यामध्ये आम्ही सगळे यूज केलेले कपडे टाकतो, म्हणजे सगळ्यांचे घरी आल्यावर मग वेगळं करायची काही गरज पडत नाही. कारण आपण नेहमी ट्रिपला जेवढे कपडे नेतो ना तेवढे सगळे यूजमध्ये होईल हे काही गरजेचं नाही आहे. कारण नेहमीच आपण काहीतरी एक्स्ट्रा नेतो की इन केस ऑफ उलटी, म्हणजे अनायाची उलटी झाली तर मला ड्रेस चेंज करावा लागतो. सो त्याच्यासाठी मी जरी माझे कपडे एक्स्ट्रा घेत असते आणि रोशनचे पण असतात 1-2 एक्स्ट्रा. सो मी कपड्यांची पॅकिंग करून चुकली आहे. इथे खाली सगळं आता आमचं पॅकिंगचंच लागलं. तुम्हाला डायपरची बॅग पण दिसत असेल. सो इथे मी सगळं खाली पॅकिंग जे करून ठेवलं ते घेतलंय. 2 बॅग्स घेतल्या नॉर्मल छोट्यावाल्या. तर एकाच्यात अनायाचे कपडे पूर्ण आले आहेत आणि याच्यात माझे अर्धे, दुसऱ्या बॅगमध्ये रोशनचे कपडे पूर्ण आहेत, माझे कपडे दोन्हीच्यात अर्धे अर्धे केले आहेत. सो ठीक आहे, चालतं, आमच्या दोन्ही बॅग्स सोबतच असतात त्याच्यामुळे मग कुणाचे कशात आहे ते मॅटर नाही करत. एक मोठी घेतली असती पण आमचं झालं की नाही 2 छोट्या बऱ्या. सो 2 छोट्या बॅग्स घेतल्या आहेत. अनायाची जी बॅग आहे त्याच्यामध्ये मी फार असं काही घेतलं नाही, फक्त तिच्या घरातले पॅन्ट्स आणि घरातले टी शर्ट्स एवढं घेतलंय. एक बनाना, सॉक्स, तिचे गॉगल्स, तिचे कॅप्स, त्यानंतर अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत ना ते त्याच्यामध्ये घेतल्या. अनायाची जी रेग्युलर बॅग असते तिथे गेल्यावर मी ते काढून टाकेल, म्हणजे आम्हाला कसं कुठे घेऊन जायला अनायाची बॅगच घेऊन जायची, म्हणजे बेसिक गोष्टी, तिची पाण्याची बॉटल, तिची एक कॅप, तिचा एक गॉगल, तिचं एक बनाना सोबत, बनाना केस मी तुम्हाला दाखवते. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी एक बॅग घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त मी मेकअपचे प्रोडक्ट्स किंवा काय म्हणजे अजून केसांसाठी काय लागणार आहे किंवा काय अजून बेसिक कपड्यांव्यतिरिक्त मी घेतलेलं आहे हे तुमच्याशी आता शेअर करते. सो डायपरचं एक ऑलमोस्ट पूर्ण पॅक आहे. थोडेसे खाली झाले पण पूर्ण सोबत घेऊन घेतलं का, म्हणजे 6-7 दिवस आहे तर बऱ्यापैकी डायपर्स पण लागतील. आणि तिला पॉटी पण लागली होती ना, तर ती अजूनही तिला म्हणजे दिवसातनं 2-3दा होते आहे. औषध मी सोबत घेतलेलं आहे. अँटीबायोटिक आम्ही तिला काही दिलं नाही, कारण ती पॉटी म्हणजे अशी पातळ होत नव्हती तिला, म्हणजे नॉर्मल होत आहे, फक्त जास्ती वेळा होत आहे. नॉर्मली ती एकचदा करायची पण आता ती 2-3दा करते आहे. सो त्या केसमध्ये मी डायपर्स भरपूर घेतलेले आहेत. एक ना मी अशी पेपर बॅग घेतली आहे मोठी, त्यामध्ये काय काय तुम्हाला सांगते. एक सतरंजी घेतलेली आहे. एक माझी हँडबॅग आहे जी मी वापरत नाही पण मी घेऊन घेतली सोबत, इन केस कुठल्या आउटफिटवर छान वाटली तर घेऊन बघेल. आणि अनायाची एक बॅग घेतलेली आहे सोबत, ब्लँकेट, एक बेडशीट, एक तिचं छोटं ब्लँकेट, अशा सगळ्या टॉवेल्स आमच्या तिघांचे पण, अशा सगळ्या गोष्टी ज्या बॅगमध्ये खूप जास्ती जागा घेतात ना त्या सगळ्या मी या पिशवीत घेतल्या आहे. सो ही एक बॅग असणार आहे आमची. त्यानंतर अनायाची ही जी बॅग आहे तुम्हाला सांगितलं मी की तिचे गॉगल्स, कॅप्स वगैरे ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्या आहेत. हे असं घेतलंय गॉगल. एक गॉगल तिचा गाडीत पण असणार आहे. नवीन तिच्यासाठी मी काल परवा एक कॅप मागवली आणि ती खूप सुंदर आहे म्हणून म्हणतं तुमच्याशी शेअर करते. सो अशी काहीशी आहे ती, घातल्यावर तुम्हाला दिसेलच. आणि मी कपडे वगैरे पण याच्यासाठी तुम्हाला सगळे दाखवले नाही की काय घेतले, कारण तुम्हाला आता ट्रिपचे व्हिडिओज पण बघणार तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे कपडे वगैरे काय ते सगळं दिसणारच आहे. सो त्यामुळे ते मी शेअर केलं नाही. सो ही जी बॅग आहे याच्यामध्ये मी बेसिक तिचे 1-2-3-4 डायपर्स घेतले आहे. घरात घालायचे जे कपडे आहेत ते घेतले आहे. आणि एक बनाना असा सोबत घेते जो ऑन द गो आम्हाला कधीही लागतो. सो ही केस ना खूप छान आहे, म्हणजे बनाना असं जर तुम्ही बॅगेत ठेवला तर तो असं चपकतो आणि खराब होतो, त्यामुळे हा केसमध्ये तो खूप छान राहतो. तिची पाण्याची बॉटल, तिची एक कॅप, असं सगळं मी याच्यामध्ये घेतलं आहे, सॉक्स वगैरे. सो बेसिक गोष्टी या बॅगमध्ये आहेत. अँड नेक्स्ट इज माझी ही बॅग. तर ही खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. सो तुम्हाला दाखवते मी 1 बाय 1 मी काय काय घेतलं आहे. याच बॅगमध्ये असे पॅकेट्स सुद्धा आहे. आणि ही ना मला वाटते झूपची बॅग आहे. खूप मोठी असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात. सो अनायासाठी रिसेंटली मी ना हे गळ्यातले मागवले होते. मला छान वाटले एकदम, फर्स्ट क्रायवरनं मागवलेले आहेत. सो मस्त आहे, तर मी तिला तिथे ट्राय करेल म्हणूनच मागवले सुद्धा आणि ते खूप छान आले. त्यानंतर थोडीशी हेअर ॲसेसरी माझी आणि अनायाची घेतलेली आहे.
तर हे अनायासाठी घेतलंय, पण आय डोंट नो तिला ते बसेल का, कारण ते बऱ्यापैकी मोठं आहे आणि एवढी मोठी तर काही वेणी जमत नाही तिची. सो हे खूप क्यूट आहे पिंक कलरचं. आणि कारण मी पण असंच घेतलंय ब्लॅक कलर, त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं ट्विनिंग पण होईल, म्हणजे नॉट सेम कलर पण सेम टाईपची गोष्ट आपण दोघी पण एका वेळी घालू म्हणून ते घेतलं. आणि मी असला प्रकार कधीच करत नाही ते हातात गो वगैरे घालण्याचा, पण म्हटलं चला आता गोव्यात चाललोय, फंकी सगळं चालतं, तर म्हणून म्हटलं आपण ट्राय करू तसं पण काहीतरी, म्हणून घेतलंय. तिचे थोडेसे हेअर बँड्स घेतले आहे, तिचे असे छोटे छोटे हेअर बँड्स पण घेतले आहे आणि छोटे छोटे तिचे जे क्लिप्स आहेत ते घेतले आहेत. माझे एकच इयरिंगचा पेअर घेतलेला आहे, मी घालत नाही पण असो म्हणून ठेवलाय. आणि हे जी ज्वेलरी आहे ही गळ्यात पण घालता येते, पायात अँकलेट म्हणून पण घालता येते आणि हातात पण घालता येते. सो हे पण छान वाटतं वेस्टर्न ड्रेसेसवर, म्हणून मग हे पण घेतले आहेत 2. हे मी गोव्यातूनच घेतले होते जेव्हा मी मागच्या वेळी गोव्याला गेलो होतो. अँड नेक्स्ट इज माझी मेकअपची बॅग. याच्यामध्ये काय काय तुम्हाला दाखवते. ही बॅग पण ऑसम आहे, कारण इतक्या साऱ्या गोष्टी येतात ना एका वेळी. सो आता मी तुम्हाला क्विकली दाखवते मी काय काय घेतलं आहे. तसं माझी खुलायची इच्छा नाही अजिबात, कारण मी एवढ्या मेहनतीने पॅक केलाय, पण ठीक आहे. हे सगळं म्हणजे हे एक आयशॅडो पॅलेट मी घेतलेला आहे, लॅक्टो कॅलमाइन आहे, दोघांचे 2 परफ्युम्स घेतलेले आहेत, नंतर टोनर घेतलेला आहे. हे मी नवीन मागवलाय, फर्स्ट टाइम मी यूज करणार आहे, पण मी खूप छान रिव्ह्यू बघितला होता याचा, सो म्हटलं आपण ट्राय करून बघू. प्रायमर घेतलेला आहे, त्यानंतर एक नाईट क्रीम घेतलेली आहे अँड ब्लश घेतला आहे, सोबत खूप साऱ्या लिपस्टिक घेतल्या आहेत, इतक्या साऱ्या लिपस्टिक घेतल्या आहेत आणि एक कन्सिलर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. खूप साऱ्या म्हणजे 4-5 घेतल्या मी लिपस्टिक आणि एक लिप ग्लॉस घेतलेला आहे. त्यानंतर ही लॅक्मेची सीसी क्रीम आहे, मी नवीन ही एक मागवलेली आहे पिलग्रिमची. कशी आहे मला माहिती नाही, पण फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे, ती पण एक सोबत घेतली. आणि त्यानंतर हे माझं मेकअप रिमूव्हर घेतलेलं आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. एक छोटा क्लचर घेतलेला आहे, त्यानंतर सनस्क्रीन घेतलेली आहे. ही इन केस संपली, कारण सगळे संपत आलेले आहे, ही इन केस संपली तर मग मी दुसरी पण घेतली आहे युनिकची. त्यानंतर कारण दोन्ही संपतच आलेल्या म्हणून 2 घेतल्या. आणि दुसरं म्हणजे एक माझं फाउंडेशन घेतलेलं आहे सोबत आणि एक कलर करेक्टरचं पॅलेट घेतलेलं आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे. मी या सगळ्या गोष्टींच्या लिंक्स खाली टॅग करते, जे जे प्रॉडक्ट्स माझ्याकडे आहेत मेकअपचे. सो तुम्ही पण तुम्हाला त्यातलं काही हवं असेल तर नक्कीच घेऊ शकता. याच्यामध्ये ना मेकअपचे ब्रश आहे, काजळ आहे, मस्कारा आहे, लिप लायनर आहे अँड आयब्रो पेन्सिल आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो ही अशी माझी मेकअप बॅग रेडी झाली आहे. अँड नेक्स्ट इज नानूची मेकअप बॅग, पण त्याच्यात माझ्या पण 1-2 गोष्टी आल्यात, कारण जागा होती, सो सगळं ॲडजस्ट करायचं होतं व्यवस्थित. हे एक आमचं फेस क्रीम मॉइश्चरायझर, फेस मॉइश्चरायझर. नानूची सनस्क्रीन घेतलेली आहे, नानूचं बॉडी वॉश घेतलेलं आहे. आणि हे सगळे नानूचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते लिटिल रिच्युअल्सचे आहे. मला मागच्या वेळी पण तुम्ही विचारलं होतं, मला आधीच सांगून दिलं. त्यानंतर ही फेस क्रीम घेतलेली आहे. त्यानंतर नानूचं हे बॉडी लोशन घेतलेलं आहे, हे फक्त मी अविनो बेबीचं घेतलं आहे, बाकी सगळं लिटिल रिच्युअल्सचं आहे. आणि त्यानंतर हे एक माझं पावडर जे मला लागतंच, सो ते एक छोट्या बॅगमध्ये सगळं नानूच्या आलं आहे. याच्यामध्ये आता नानूची औषध एक बाकी राहिली, तिच्या पॉटी लागली होती त्याच्यासाठीची औषध ती घेते, प्लस तिच्यासाठी एक तापाची औषध आम्हाला घेऊन यायची आहे, फेवाविन, ते आम्ही आता फार्मसीत बाहेर गेलो की घेऊन येतो. दिस इज डन. नेक्स्ट इज आमचं बॉडी लोशन, शॅम्पू, कंडिशनर, फेस वॉश, या गोष्टी मग हे बॅगमध्येच होतं. हे पॅकेट असे पॅकेट असले ना तर सगळ्या गोष्टी एकदम कळतात की म्हणजे मेसी पण होत नाही काही. सो हे एक माझं फेस वॉश घेतलं आहे, शॅम्पू घेतलेला आहे, सोबत कंडिशनर घेतलेला आहे आणि बॉडी लोशन घेतलेलं आहे. आता बॉडी लोशन मी काही दाखवत नाही कारण सगळं माझ्या हातातलं पडतंय. अँड इन केस इफ निडेड मूव सोबत मी ठेवलेलं आहे माझं हेअर ड्रायर, आपलं स्ट्रेटनर. हे लागतं मला, कारण जेव्हा आपण ट्रिपमध्ये जातो तेव्हा आपण केस फोल्ड वगैरे करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी काही परत धुवू शकत नाही, त्या केसमध्ये मग थोडेसे, आणि माझे केस असे आहेत की जरा हे फोल्ड केले की त्याला पटकन फोल्ड्स येतात, म्हणून मग मी ते स्ट्रेटनर नेहमी सोबत होतं. हेअर ड्रायर तरी मी नाही यूज करत, पण आता जागा होती तर घेऊन घेतलं. या बॅगमध्ये सगळं काही जे पॅकेट्स तुम्हाला मी दाखवले ते सगळे टाकून मी घेऊन जाते.
अँड दॅट्स इट. एवढीच माझी पॅकिंग होती. याच्या व्यतिरिक्त आमच्या तिघांची इनफॅक्ट स्लीपर घ्यायची, एक बॅग त्याची वेगळी घेते आणि मी घालून शूज जाते, म्हणजे मग बाकी ठिकाणी शूज, फक्त बीचवर गेलं की स्लीपर, असं काहीसं आहे. बाकी याच्यापेक्षा जास्ती काहीच गोष्टी घेणार नाही आहे. अँड अशी होती माझी पॅकिंग. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक केल्या, आठवण करून करून. ऑलमोस्ट माझा काल संध्याकाळपासून तर आज संध्याकाळपर्यंतचा पूर्ण दिवस पॅकिंगमध्येच गेला आहे. बट आय होप तुम्हाला याची हेल्प होईल. म्हणजे इन केस तुम्ही कुठे चालला असाल तर तुम्हाला इतकं ब्रेन स्टॉर्मिंग करायची गरज पडणार नाही. तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहून प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करून ठेवू शकता की येस हे 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 मला घ्यायचं आहे अँड इट विल बी इझी फॉर यू. आय होप तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ. जर वाटला असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आतासाठी आय एम डन फॉर द डे. आता फक्त काय करायचं आहे, मला भांडी घासायची आहेत तेवढी. तसं मी ताईंना उशिरा बोलवलं होतं, सो घर पण त्यांनी क्लीन करून दिलं आहे, प्लस भांडी पण घासून दिली आहे. पण जे काय आता चहाची किंवा जेवणाची रात्री पण जे काही दिवसाचं आहे तेवढे छोटे मोठे भांडे घासायचे आहेत. मला पार्लरला जाऊन यायचं आहे, वॅक्सिंग, थ्रेडिंग एवढंच मी करते, तेवढं मला करून यायचं आहे. आणि त्यानंतर हा व्लॉग जर खूप मोठा नाही झाला, लहान असेल, तर मी हाच व्लॉग उद्या कंटिन्यू करते. जर म्हणजे आमची जर्नी उद्याची कशी होते किंवा आमचा तिथला फर्स्ट डे कसा राहतो हे तुमच्याशी याच व्लॉगमध्ये कंटिन्यू करणार. हे बंडल पण माझं उतलं. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि मी विसरून गेली होती की ब्लॉग सुरू करायचा आहे, पण मला अचानक निघता आठवण आली. म्हटलं चला ब्लॉग सुरू करूया. सो आम्ही निघालो आहे गोव्यासाठी. सकाळी एकदम 4 वाजता उठली, सगळं आवरलं आहे आणि यासाठी मस्त छान खायचं प्यायचं बनवून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे. सो मधू, वैभव आमच्यासोबत आहे, ते खाली पोहोचले आहे. लिफ्टमध्ये सामानसुद्धा नेऊन ठेवलं. रोशन से हाय, गुड मॉर्निंग. काय खातोय माहित नाही. सो आणि नानू बघा, ही नानूची डॉली काही नानू सोडत नाही अजिबात. सो चला मग बाकी आजची जर्नी कशी होते किंवा आजचा से गुड मॉर्निंग. आता 5:45 वाजले आहेत. आमचा 5:30चा टार्गेट होता, पण आम्हाला 6 वाजतील. सो तरी आम्ही एकदम वेळेत आहोत. सो स्टे ट्यून्ड. आजचा पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कालचाच ब्लॉग मी आज कंटिन्यू करते आहे. फायनली सगळी पॅकिंग आवरली आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली होती मी 4 वाजता. सगळं काही आवरलं आणि आम्ही निघालो आहे आमच्या गोव्याच्या प्रवासासाठी. सगळं आवरता आम्हाला 5:45 झाले होते आणि 6ला निघायचं असाच आमचा टार्गेट होता. आणि आम्ही चौघांनी मिळून हा गोव्याचा प्लॅन केला होता. सो आमचे हे फ्रेंड्स सुद्धा आता गोव्याच्या ट्रिपमध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. यांचा खरा ट्रॅव्हल मोड ऑन झाला. आणि नेहमीप्रमाणे सामान इतकं झालं होतं की ते कसं पॅक करायचं याचा इथे विचार चालला होता. 4 माणसं, पण सगळ्यात जास्त सामान हे यायचं आहे. जेवढे छोटे तेवढे जास्त सामान. हो ना, किती कपडे एवढे एक्स्ट्रा घ्यावं लागतात. हा ना, एक्स्ट्रा का भी एक्स्ट्रा इन केस ऑफ इमर्जन्सी. पा मेकअपचे प्रोडक्ट तुटून जाईल नाही तर. एका वेळी तुम्हाला 2-4 कंगवे लागतात का? मोठी वैभवची आहे वाटते. अच्छा, नाही तू म्हणे ना वैभवला 4-4दा लागते म्हणे, म्हणलं मोठी वैभवची असेल. चलो गणपती बाप्पा मोरया. आणि फायनली कचकच का होईना पण डिक्कीत सामान बसलं. थोडंसं आम्हाला समोरही घ्यावं लागलं आणि आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. पैसे घेतले का विसरले घरी? कोण आहे? आमचे फोन पे गुगल पे काम नाही करून राहिले. हे सगळं हे असते. मी खाली हात आहे ते खाली हात जाएंगे. संपल्यावर काय करावं रे आपण? झोपून जा. नानू झोपणार आहे आणि आमची जर्नी सुरू झाली आहे. किती वाजले? 6:10. घरून जरी आम्ही 6ला निघालो होतो, पण मी 4 वाजता उठली होती आणि जेवढ्या लवकर आपण उठतो ना तेवढ्या लवकरच भूक पण लागते. सो अजून अंधार जायचाच होता, म्हणजे उजेड पडायचाच होता सकाळचा, तर आम्हाला भूकही लागली होती. आणि मागच्या वेळी पंढरपूरला जाताना आम्ही हायवेवर थांबलो होतो नाश्ता करायला. तिथे इडली इतकी मस्त मिळाली होती. सो आम्ही ठरवलं की तिथेच थांबायचं आणि नाश्ता करायचा. सो मस्त अशी भरपेट इडली खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. अनायाने तिथे तर काही खाल्लं नव्हतं, पण मग तिला भूक लागली असेल, तिचा ब्रेकफास्ट व्हायचा होता, म्हणून आम्ही परत एका ठिकाणी थांबलो. पण आता अराउंड 11 वाजले होते आणि इथे तिला जेवण भरवता भरपूर वेळ निघून गेला. छान खेळत रमत आम्ही तिला जेवण भरवलं आणि त्यानंतर म्हटलं आता वेळ झालीच 11-11:30, तर मग आपलं लंचही इथेच करून घेऊ.
नानू तू काय करत आहे? हाय मन हाय. झूल. पिग वर बच्ची तू पिग. पिगच आहे का पण तुला? लुक्स लाईक पिग. डक काय डक काय? बरं. आणि जेवण वगैरे करून आम्ही निवांत आता पुढच्या प्रवासाला लागलो होतो. पण आम्हाला कळायला लागलं होतं की खरं चॅलेंज काय आहे, कारण रस्त्यावर खूप काम चालू आहे आणि इतकी गर्दी होती. आता ती गर्दी लॉंग विकेंडची होती की हा रस्ता खराब आहे किंवा काम सुरू आहे म्हणून नेहमीच इथे गर्दी राहते, आम्हाला काही माहिती नव्हतं. पण आम्हाला इतका वेळ लागत होता, असं वाटत नव्हतं आपली गाडी चालत, असं वाटत होतं की आपण पायी पायी चाललो आहे. काय खाते का? कन्फ्युज आहे का? कन्फ्युज नानू काय खाते तू? अरे देवा, पपाया. तिला पप्पा एवढा आवडते. पेलू पेलू. ओके. काकडी पचतच राहतो, सॉफ्ट नाही. झालं. अच्छा बापास पापडी थापडी गुळाची पापडी दमट लाडू तेल काढू तेलंगीचं एक पान ग नानू मधुचं कान. मधुच्या मधुच्या कान मी तुझ्या. चाऊ म्याऊ खाऊ बिल्ल्या नेल्या वाघचोराने तुमचं नाहीये चोरले. आणि फायनली आता संध्याकाळ झाली होती. आम्ही एका ठिकाणी परत चहाचा ब्रेक घेतला आणि तिथे ना थोडंसं शॉपिंगसाठी पण खूप छान छान होतं, म्हणून हा पोळी डबा मी बघितला होता. मला तो खूप आवडला. त्यांनी अराऊंड 2200ला सांगितला होता, बार्गेन करून ते 1800ला म्हणाले आणि मी 1500वर अडून बसली होती. पण मला एक वाटलं की हा लाकडाचा आहे, मेंटेन करता येईल का, धुवायला सोपा जाईल का, आणि म्हणून मी तो घेतलाच नाही शेवटी. अरे किती मस्त आहे, खूपच छान आहे. वाव. अरे इथे एकदमच खायचं, इधर ही खाना बनाओ इधर ही खाओ. छान आहे. लाईट्स लाव ना तू, म्हणजे तिला असं. पेंटिंग्स वगैरे किती छान आहे. This is so nice. वाव, आय लाईक द कलर. नानू, you like it? बरं बाथरूम पण छान आहे. वाव, सो ब्युटिफुल ना. जा ना बेटा. ऑल आवर्स. हो ना, मला हे लॅम्प खूप आवडलंय. बघून येऊ ना तिकडचं. अभि नानू, हे पण किती छान आहे. वाव, खूपच सुंदर आहे. छोटे rooms आहेत, but ए इकडे पण आहे. नाही, अच्छा बेड हे वाटते. नानू तुला कसं वाटलं ग? कसं वाटलं तुला रूम? बरं, टॉवेल्स पण किती छान करून ठेवले बा यांनी. येस, आय लाईक इट. तुझा बॉल त्या रूम मध्ये आहे. चल चल ये. TP लिंक वायफाय पण दिलाय, म्हणजे पासवर्ड पण द्यायला पाहिजे. थकली नाही का नानू तू? नाही. हा, तू घेते ते लॅम्प आहे, त्याला हात लावायचा नाही. काय वॉशरूम असेल ना इथे? हो आहे, अटॅच्ड वॉशरूम. नाही आहे का? तू पॉटी नाही केली ना बेटा? नाही केली ना? करून घेशील ना आता. सो फायनली वी रिच्ड. आणि खूप सुंदर एअरबीएनबी आहे, फ्लॅट आहे, 2 BHK. मस्त आहे. मसाले तेल म्हणजे काही गरज नाही, सगळं आहे तिथे. हा, बापरे. ऑइल आहे, तांदूळ आणि डाळ आहे का म्हणा? फॉर्च्यून कच्ची घाणी ऑइल आहे. किती दिवसाचा आणि काय? डेट दिसत ना आपल्याला. अबे डिसेंबर 26ची एक्सपायरी आहे, म्हणजे लेटेस्टच असेल. कोणीतरी ना वापरून ठेवून दिलं असणार आहे, तुम्हाला सांगते. घरी काय घेऊन जायचंय म्हणून. बीन बॅग, कॉलिन, इफ यू वॉन्ट टू क्लीन. सुंदर आहे ना, मला आवडलं. काय सुंदर आहे. असं घर बनवावं लागते आपल्याला. फील आहे घरात. आणि किती छान आल्या आल्या मस्त किचन, कॉफी, किचन. नानू के लिए खिचडी बनाओ. Oh, washing machine is also there. अरे वा, कपड्याची सोय. लागला.
मला वाटलं मी म्हणणारच होते नेक्स्ट टाइम लायटर मधून गॅस येता का हे बघा एकदा. चला नानूची खिचडी तर लागली. पावर मोठा असतो पटकन होऊन जाईल. हा असा फ्लो आला पाहिजे निळा. निळा आणि बघ कॉन्स्टंट आहे एकदम. आपल्या घरचा कसा कुठे येते कुठे नाही येत, आपण अशीच शेगडी घेऊ. सो फायनली दिवसभराची जर्नी संपली आहे. माझ्या चेहऱ्यावरनं वाटतंय की नाही माहिती नाही. ड्रेस चेंज केलेला दिसतच नाही तुम्हाला, कारण सुरुवातीला मी आणायला दूध दिलं होतं आणि मी थोडंसं नोटीस केलं आहे की ती मागे जर बसली आणि तिला काही खायला दिलं चालत्या गाडीमध्ये तर तिला ओमेटिंग होते. आणि हे आता आमच्यासोबत 5-6 वेळा झालं आहे. सो मला थोडासा डाऊट होताच आणि ते झालंच. तर तिने ओमेटिंग केली होती, तिला पण चेंज करून दिलं. मी पण एका हॉटेलमध्ये थांबून कपडे वगैरे चेंज करून घेतले, पण त्यानंतर ती ओके होती. त्यानंतर मग आम्ही थांबलो वगैरे, तिला जेवण वगैरे दिलं आणि एकदम छान प्रवास झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं ट्रॅफिक होतं, कारण लॉंग विकेंड आल्यामुळे 26 जानेवारीची सुट्टी आली आहे, सॅटर्डे संडे आहे. त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक होतं की आम्हाला सकाळी आम्ही 5:45ला 6:15ला निघालो आणि लिटरली आम्हाला इथे यायला 9 वाजल्यात. एवढा मोठा प्रवास. आणि आम्ही जेव्हा जेवणाला थांबलो होतो ना, तेव्हा आम्ही तिथे खूप 2 तास ऑलमोस्ट टाईमपास केला. म्हणजे 1.25 तास तर आम्ही तिथे टाईमपास केला. तो आम्ही नव्हता करायला पाहिजे. सो सगळं वेळ होत गेलं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला यायला पण उशीर झाला. इथे आम्ही एअरबीएनबी फ्लॅट बुक केलेला आहे एअरबीएनबीवरून आणि फ्लॅट इतका ऑसम आहे. म्हणजे मला बघता क्षणी इतकं आवडलं. म्हणजे असं घरच्यासारखं वाटतं. म्हणजे आम्ही 2 दिवस इथे आहे, मग त्यानंतर आम्ही साऊथ गोवा जाणार आहे आणि तिथे आम्ही फ्लॅट नाही तर तिथे मग आम्ही हॉटेल बुक केलं आहे, कारण तिथे एअरबीएनबीचे ऑप्शन फार नव्हते. सो तिथे हॉटेल असणार, त्याच्यामुळे जेवणाची किंवा असं घरच्यासारखं वाटणार नाही. इथे आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं आहे. सो आता आम्ही अनायाचं जेवण पहिलं म्हणजे खिचडी मी लावून घेतली तिच्यासाठी. तिचा डब्यामध्ये पॅक करून घेऊन जातो. आमचं डिनर आणि थोडं चिल मस्त आम्ही बीचच्या बाजूला वगैरे कुठेतरी जाऊन असं करायचं ठरवतो आहे. सो तिला तिथेच डिनर पण देईल मी आणि सोबत डबा घेऊन जाते असं ठरलं आहे. सो आम्ही सगळे फ्रेश होतो आहे आता आणि फ्रेश होऊन मग आम्ही निघतो. आम्ही आरामात मग रात्री कितीही लेट आलो तरी काही प्रॉब्लेम नाही. सो असं सगळं आहे. आजचा दिवस थोडासा हेक्टिक होता ट्रॅव्हलिंगमुळे, बट अदरवाईज आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि उद्यापासून काय होतं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळेल. आणि छान असं फ्रेश होऊन आता आम्ही डिनरसाठी गेलो होतो. आमचा ऑर्डर येईपर्यंत अनायाला छान इथे मस्त मी जेवण भरवलं. मी जे काही खिचडी बनवली होती तेच मधूनही खाल्ली, कारण तिचं बऱ्यापैकी डाएट सुरू असतं. सो तिचं होतं की ठीक आहे आता आहे हेल्दी फूड घरातलं, तर आजचा दिवस मी ते खाऊन घेते, पुढे तर मग जंक खायचंच आहे. सो अशा प्रकारे मस्त डिनर आवरलं आणि यासोबतच आजचा मस्त हा दिवसही संपवला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.